आमच्या लहानपणी तर का नवमी आली का एवढा गोंधळ व्हायचा तुम्हाला सांगते मी. आई सकाळी लवकर उठा ग पुरवानो, आज परड्या भरायचे ता सगळ्यात जाऊन पाणी आणा, पाणी आणायचं. आई स्वयंपाक करायची, शाळेत जाऊन यायच्यापर्यंत सगळं व्हायचं. तर का आई लगेच परडे आणायला धाडायची. परडे आणायला गेलं का फलाण्याच्यातून बिस्ताण्याच्या जावा, बिस्ताण्याच्यातून त्याच्यातून ह्याच्या जावा, ह्याच्यातून त्याच्या जावा. कारण सगळं गाव त्या दिवशी परडी भरत होतं तुम्हाला सांगते मी. आणि भूक तर लई लागायची पण परडीच मिळत नव्हती. भांडू 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 परडी घेऊन यायचं, परडी भरायचं. त्या दिवशी धपाट्या तुम्हाला सांगते, वाफेवरचे फळं बिळं लई जेवायला काय काय करायची आई परड्या भरायचं म्हणून. लई म्हणजे लई. मग परडी भरायची आई, मग का आरती करायची, सगळं आई राजा उद उद म्हणायचं आणि मग जेवण करायचं. त्या दिवशी तसं नवमी पार पडायची. आणि त्या दिवशी का कडकण्या खायला मिळायच्या. आई 2-3 दिवस आधीच कडकण्या करत होती. लय घरात वास उठायचा गोड मस्त कडकण्याचा. तर परड्या भरून झाल्यावर कडकण्या खायला मिळायचा म्हणून लय खुश व्हायचं. आणि कडकण्यात खात हिंडायचं. त्या दिवशी नुसतं कडकण्या खायचं. आई संग जोगवा मागायचं, सगळं सगळं गाव जोगवा मागायचं, सगळं गाव. एवढं भारी वाटायचं तुम्हाला सांगते मी. आमच्या इकडे तर नवमीला असं होतं बघा. तुमच्या इथं कसं होतं सांगा बरं जरा, कमेंट करून सांगा तुमच्यात कसं होतं.